या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर चंद्रकांत बरेला जोडलेले आहेत पुढारी न्यूजशी। चंद्रकांतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर हा मुद्दा आपण उपस्थित केलात आणि ही बातमी आपल्यापर्यंत आली की किडनी बाधितांचं गाव, ज्या गावातील 60% नागरिकांना किडनीचा आजार आहे, अतिशय गंभीर प्रकार आहे। याची कारणं मुळात जी समोर आली ती पाण्याचं कारण समोर आहे। आपण यावरती काय सांगाल? काय उपाययोजना करणं आवश्यक आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे चंद्रकांतजीशी आपला संपर्क तुटला। मात्र जळगावच्या आदिवासी भागात काम करणारे चंद्रकांत बरेला यांनी या संदर्भात सुरुवातीला या संदर्भात आवाज उठवला। गावातील 60% नागरिकांना किडनीचा आजार असल्याचं या ठिकाणी समोर आलं। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सचिन गोस्वामीकडे जाणार आहे। सचिन, आपण पाहतोय की पाणी हा याचं मुख्य कारण आहे। 4 ते 5 रुग्ण सुद्धा दगावल्याचं समोर आलंय। हा प्रकार नेमका केव्हापासून सुरू झाला? याचे इतक्या मोठ्या प्रमाणात तब्बल 60% रुग्ण होईपर्यंत नेमकं प्रशासन त्या ठिकाणचं काय करतं? निश्चितच कारण आपण जर बघितलं तर चोपडा तालुक्यातील चौगाव ह्या गावामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून हा जो प्रकार आहे हा समोर आलेला आहे। 4 ते 5 वर्षामध्ये या ठिकाणी अनेक नागरिकांचे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। किडनीचे आजार नागरिकांना झाले, अनेकांचे पोट दुखत होते, त्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली। त्या तपासणीमध्ये कोणाला मूतखडा आहे, तर कोणाला किडनीला सूज आहे, असे अनेक आजार समोर आल्याचं समोर आलं होतं। या संदर्भात अधिक तपासणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आणि त्यानंतर संपूर्ण गावात एकच पाण्यामुळे हा आजार होतोय अशी एक माहिती समोर आलेली आहे। कारण डॉक्टरांना या संदर्भात जेव्हा एखादे रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर मला किडनीचा आजार का झाला, तर पाण्यामध्ये क्षार जास्त असल्यामुळे झाला असावा अशी माहिती देण्यात आली। त्यानंतर गावामध्ये आरो प्लांट देखील लावण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील गावातील जे किडनीचे रुग्ण आहेत त्यांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत असल्याचं देखील गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीत समोर आलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात शासनाने सचिन, मी काही क्षणासाठी तुला थांबवतोय। आपल्यासोबत पुन्हा एकदा डॉक्टर चंद्रकांत बरेलाजी जोडलेले। चंद्रकांतजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रकांत बरेला, खरं तर आपण किडनी या आजाराचा मुद्दा याआधी लावून धरला। जळगावच्या आदिवासी भागात आपण काम केलेलं आहात। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तब्बल 60% रुग्ण केवळ एकाच गावातून समोर येतात। यावरती उपाययोजना काय करणं आवश्यक वाटतंय? तर त्या भागामध्ये जे क्षारयुक्त पाणी आहे, लोकांना अवेअरनेस पेक्षा जे पिण्याचं जे पाणी मिळतं आहे तर ते स्वच्छ मिळालं पाहिजे। अनेक वर्षापासून त्या ठिकाणी जी रखडलेली पाणी शुद्धीकरणाची जी योजना आहे ती मिळाली पाहिजे। लोकांना त्याच्यातलं काहीच ज्ञान नाही। कित्येक गरीब लोक आहेत जे डायरेक्टली ट्यूबवेल वरनं पाणी असेल किंवा विहिरीचं पाणी घेत असतील की जे खूप क्षारयुक्त आहे आणि काही कालावधीनंतर मग त्यांचे किडनी खराब होताना दिसून येत आहेत। हा 2011 पासून मांडलेला प्रश्न आहे सर। एक सोशल वर्कर म्हणून 2011 पासून हा प्रश्न मांडलेला आहे। आज 14 वर्ष झाली आहेत, पण याच्यावर कुठल्याही पद्धतीची म्हणजे उपाययोजना अजूनपर्यंत शासकीय दरबारी म्हणा किंवा आरोग्याच्या दरबारी झालेली नाहीये। नक्की चंद्रकांतजी, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा सुद्धा आहे की पाण्याचा मुख्य मुद्दा आहे, मात्र विहिरीची जी खोली आहे त्यावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। यात कितपत तथ्य आहे? विहिरीची खोली तर पाणी जितकं खाली जात आहे त्याच्यासाठी विहीर ही खाली जाणारच आहे, पण त्या ठिकाणी जे स्रोत आहे, जे पाण्याचं जे वॉटर आहे, जे म्हणजे त्या ठिकाणी स्टोर जे वॉटर आहे ते पूर्ण क्षारयुक्त आहे। फक्त हा चौगाव किंवा लासूर या पूर्ण त्या परिसरातला, तर यांना जर पिण्याचं पाणी वापरायचं असेल तर अनेर डॅम जे आहे त्या डॅम मधनं पाणी घेऊन ते पिण्यासाठी तरी वापरलं पाहिजे। नक्की चंद्रकांतजी, पर्याय व्यवस्था म्हणून पाण्यासाठी या ठिकाणी काय करणं आवश्यक आपल्याला वाटतंय? प्रशासन या ठिकाणी कमी पडले असं आपल्याला म्हणायचं आहे का? एक्झॅक्टली सर। 2011 तिथं पाणी ची जी योजना आहे, जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे पाणीची योजना 11 पासून त्या गावाची रखडलेली आहे। 11 ते 25 म्हणजे या 14 वर्षामध्ये कित्येक लोक मेले असतील, त्यांची काउंट ही कोणी करत नाही। ते कशामुळे मेले, काय मेले याचा आजही अधिकृत आकडा कोणी सांगू शकत नाही। नक्कीच चंद्रकांतजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल। किडनीच्या आजारामुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण आता या गावामध्ये आढळले।